आज आपण आम्लपित्त आणि त्वचेचा रोग एक जे शरीरावर पित्त उठणे म्हणतो त्याविषयी मी थोडं सांगणार आहे. असे खूप पेशंट येतात की त्यांना खूप दिवसाची हिस्ट्री असते, अंगावर नेहमी पित्त उठणे, अंग खाजवणे, मग काहीतरी खाजच्या गोळ्या घेणे आणि ते कमी होते. पण खूप दिवस ते असंच जर राहिलं तर ते खूप घातक ठरते आणि काही वेगवेगळे व्याधी निर्माण करते. ॲक्च्युली आयुर्वेदानुसार जर त्याचा विचार केला तर त्याचं मूळ शोधत गेलं किंवा त्याची हिस्ट्री जर पेशंटची विचारात गेलं तर असं दिसून येते की त्या पेशंटला आम्लपित्ताचा खूप जास्त त्रास होता, खूप जास्त ॲसिडिटीचा त्रास होता. मग ॲसिडिटीच्या गोळ्या नेहमी घेणे घरच्या घरी आणि ॲसिडिटी दाबणे हे त्यामध्ये दिसून येऊ लागलं. नंतर असं दिसून येते आपल्याला की पित्त ते जे शरीरात असते ते पुढच्या धातूत जाते. म्हणजे आयुर्वेदानुसार सप्तधातू सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद. ते जसं जसं पुढच्या धातूत जाते तसे ते धातूच्या उष्णतेच्या व्याधी निर्माण करते. मग पित्त ज्यावेळेस रसामधून रक्तात जाते त्या रक्ताच्या व्याधी निर्माण करते, मांसामध्ये गेल्या मांसाच्या व्याधी निर्माण करते. तेव्हा पुढच्या व्याधीत रूपांतर होऊ नये म्हणून आयुर्वेदानुसार जर पित्ताची सुरुवातीलाच ट्रीटमेंट केली तर यामध्ये खूप छान रिझल्ट येतात. त्यामुळे आम्लपित्त हे घरच्या घरी औषधानं न दाबता योग्य ते उपचार करणे गरजेचं असते. अशा पेशंटमध्ये ज्यांना शरीरावर गांधिल्या उठतात किंवा पित्त उठते अशा पेशंटला जर आपण मुळापासून आम्लपित्त काढलं त्यामध्ये खूप छान असे रिझल्ट दिसून येतात. कारण की त्यामध्ये वाताचा आणि पित्ताचा पण संसर्ग असते. वात, थंड वारं लागलं किंवा एकदम पाण्याचा स्पर्श झाला तर पित्त जास्त उठणे. त्यामुळे त्वचेचीच व्याधीची ट्रीटमेंट न करता जर आपण मुळातून आम्लपित्त बाहेर काढला तर यावर खूप छान असा रिझल्ट येतो. कारण आमच्यानुसार एक साधी गोष्ट आहे की आम्लपित्त म्हणजे एक राक्षस आहे. पूर्वी कसे टी व्हीमध्ये दाखवत होते की एखाद्या राक्षसाला जर मारलं ते वेगवेगळे रूप करून दुसरीकडे प्रगट होत होता. तसं आम्लपित्त काही पेशंटला असं खूप जाणवते की काही क्षणात ते कमी झालं, पण त्याला त्यासोबत दुसऱ्या व्याधी निर्माण झाल्या, जसं डोकेदुखी, BP, शुगर अशा खूप व्याधी निर्माण करते आणि स्वतःचं रूप बदलून दुसऱ्या व्याधीत रूपांतर करते. जर त्याच्या मुळावरच आपण आम्लपित्तावर ट्रीटमेंट केली तर होणाऱ्या व्याधीवर खूप छान असा रिझल्ट दिसून येतो.